शेतकरी बांधवांनो, अहिल्याबाई होळकर कर्जमाफी योजनेतील लाभार्थी शेतकऱ्यांची यादी आज जाहीर झाली आणि शेतकऱ्यांमध्ये संभ्रम वाढले। या संभ्रमास बँकांचा हेअरकटचे सूत्र कारणीभूत असल्याचे सांगण्यात आले। जेवढे थकीत कर्ज जुने तेवढा बँकांचा कर्जमाफीतील हिस्सा अधिक असे हेअरकट सूत्र आहे। राज्यात आतापर्यंत राष्ट्रीयकृत बँकांपैकी बँक ऑफ महाराष्ट्र, स्टेट बँक ऑफ इंडिया आणि बँक ऑफ बडोदा वगळता अन्य बँकांनी कर्जमाफीसाठी हेअरकटच्या सूत्रास मान्यता दिलेली नाही। परिणामी शेतकऱ्यांचे सातबाऱ्यावर कर्ज अधिक आणि माफ झालेले कर्ज प्रकाशित यादीत कमी रक्कम अशी विचित्र परिस्थिती दिसून येत आहे। परिणामी शेतकऱ्यांमध्ये कर्जमाफीवरून संभ्रम निर्माण झाले आहेत। राज्य सरकारने अहिल्याबाई होळकर शेतकरी कर्जमाफी योजनेअंतर्गत सरसकटपणे 2 लाख रुपयांची कर्जमाफी जाहीर केली। प्रत्येक जिल्ह्यात कर्जमाफीचे श्रेय घेण्यासाठी भाजपकडून जिल्हा पातळीवर पत्रकार परिषद घेण्यात येत आहेत। 1 एप्रिल 2019 नंतर आणि 31 मार्च 2025 नंतरपर्यंत वाटप झालेल्या थकीत कर्जास मान्यता देण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे। तर मित्रांनो, नक्कीच शेतकऱ्यांना आता कर्जमाफीचा निर्णय घेण्यात आलेला आहे आणि सरसकट कर्जमाफी देखील होत आहे। अशाच महत्त्वाचे व्हिडिओ जाणून घेण्यासाठी सबस्क्राईब